नमस्कार मित्रांनो, काल मुंबऱ्यात पोर्क आणि चिकनचा विषय केला होता, त्यामुळे तुम्हाला वाटेल की हे हलाल हराम हे त्याच्याशी संबंधित आहे, पण तसं नाहीये. रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध आता युरोपच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेलं आहे. गेल्या 3-4 दिवसातले जर काही बातम्या तुम्ही वाचल्या असतील तर रशियाचे अनेक ड्रोन्स पोलंडमध्ये अनेक किलोमीटर आतपर्यंत जाऊन पोहोचले. पोलंड आणि युरोपीय महासंघाची एरियल डिफेन्स सिस्टीम ॲक्टिवेट झाली. त्यांनी हे सगळेच्या सगळे ड्रोन्स हवेतल्या हवेत नष्ट केले. आज बातमी आलेली आहे की रोमेनियामध्येही रशियाचे ड्रोन घुसले. पोलंडमध्ये घुसलेले ड्रोन हे बेलारूसमधनं फायर केले होते, रशियातनं फायर केले नव्हते असं म्हणतात. बेलारूस हा स्वतंत्र देश आहे. अमेरिका तिथे स्वतःचा दूतावास उघडत आहे, परंतु बेलारूस हे रशियाचं बाहुलं आहे, रशियाच्या कठपुतळी सरकार आहे. आणि त्यामुळे बेलारूसमधनं हल्ला झाला काय किंवा रशियातनं झाला काय हा रशियाचाच भाग आहे. आणि त्यामुळे संपूर्ण युरोपीय महासंघाची झोप उडालेली आहे. कारण नेटोच्या करारानुसार कुठल्याही नेटो सदस्य देशाविरुद्ध हल्ला झाला तर सर्व नेटो सदस्य देश त्या हल्ल्याचा एकत्रित प्रतिकार करतात, म्हणजे एका प्रकारे युद्धाची घोषणा करतात. पण पोलंडमध्ये आलेले काही ड्रोन याला युद्ध मानावं का, याला नेटो सदस्य देशावर हल्ला मानावा का, असं विचार मंथन तिथे सुरू आहे. कारण एकदा युद्धात उडी मारली की मग त्यातनं बाहेर कसं पडायचं हे कोणालाच माहिती नाही. रशिया युक्रेन युद्धाला 3.5 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि त्यामुळे तिथे विचार मंथन चालू आहे की काय करावं, की युद्धात उतरलं तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मदत करतील का नाही. आणि हे सगळं चालू असताना रशियाची भूमिका आहे की हे ड्रोन्स ॲक्सिडेंट तिथे पोचले, आम्ही काय हे जाणीवपूर्वक केलेलं नाहीये. युक्रेननी स्वतःच्या स्पेसमध्ये ड्रोन्सचे जॅमर्स बसवलेले आहेत. ड्रोन्सला शेवटी दिशादर्शक जी प्रणाली असते ती जॅमर्समुळे कधीकधी चुकीचं काम करते आणि हे ड्रोन्स जे मूळ लक्ष आहे ते ओलांडून दुसरीकडे जात आहेत आणि त्यामुळे ते युरोपमध्ये पोचत आहेत. यावर कोणाचाही विश्वास नाही आहे. युरोपीय देशांचं ठाम मत आहे की व्लादिमीर पुतिन, जसं कबड्डी खेळामध्ये माणूस टेस्ट करतो की किती आतवर गेलं तर समोरचा माणूस पकडायला मला पुढे येईल, तशा प्रकारे पुतिन टेस्टिंग करतोय. युक्रेनच्या बाबतीतही असंच टेस्टिंग केलं होतं आणि जर युरोपने प्रतिकार केला नाही तर रशिया आणखीन त्याची तीव्रता वाढवेल आणि प्रतिकार केला तर युरोपला कळत नाहीये की नेमकं कशा प्रकारे उत्तर द्यायचं ते. रशियाला हा आत्मविश्वास नेमका येतोय कुठून? कारण एकीकडे जर तुम्ही बघाल तर युक्रेनच्या युद्धात रशिया सर्व शक्तिशाली असूनही आणि युक्रेनकडे तुलनेने फारशी काही शस्त्रास्त्र नसूनही तुम्ही म्हणाल हे अमेरिका आणि युरोप युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवत आहेत, पण तरी देखील रशिया आणि युक्रेनची तुलना होऊ शकत नव्हती युद्धापूर्वी. आणि तरी देखील रशिया युक्रेनची केवळ 15% भूमी जिंकू शकला. त्याच्या पुढे एक एक गाव एक एक चौकी जिंकण्यासाठी रशियाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. आणि अजून युरोप किंवा नेटो या युद्धात उतरलेलं नाहीये. मग पुतिनला युरोपची खोडी काढायची गरज का आहे? तर याचं उत्तर आहे की पुतिन युरोपला हलाल करण्याचा प्रयत्न करतोय, हलाल पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतोय. आता हलाल पद्धतीने मारण्याचा म्हणजे माझा कशाची संबंध नाही, मी खातच नाही, पण झटका आणि हलाल असे 2 पद्धती असतात. मी म्हटलं झटक्यामध्ये एका घावात 2 तुकडे केले जातात, हलालमध्ये सुरी फिरवली जाते आणि रक्त बाहेर येऊन दिलं जातं आणि त्यामुळे ते जनावर तडफडून मरतं, पण ते रक्त शरीरातनं बाहेर काढलं जातं. तशा प्रकारे रशिया युरोपीय देशांना चेतावणी देतोय, तिथे खोड्या काढतोय की खोड्यांना त्यांनी प्रतिसाद द्यावा. रशियाची रणनीती काय आहे तर लक्षात घ्या. या युद्धाच्या पूर्वी रशियाकडे शक्तिशाली एअरफोर्स होता,
सुखोई विमानं होती, S-35. भारताकडे सुखोई विमानं आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्र रशिया आणि भारताने एकत्रित बनवलेली आहेत. इतरही क्षेपणास्त्र आहेत रशियाकडे. विमानवाहू युद्धनौका आहेत, पाणबुड्या आहेत. मोठी अमेरिकेची जशी B-52 बॉम्बर आहेत तशी बॉम्बर विमानं रशियाकडे होती की जी अण्वस्त्र देखील दूरवर जाऊन टाकून येऊ शकतात. आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहेत. पण युक्रेनच्या युद्धात या सगळ्या गोष्टी कुचकामी ठरताना दिसायला लागल्या. रशियाला इराणकडनं शहीद ड्रोन्स, की जे डम ड्रोन्स म्हणतात, ज्याला फारसे त्याला काही मंदपणे जातात आणि लक्ष्यावर आदळतात, स्फोट होतो त्यांचा, अशा प्रकारचे ड्रोन्स इराणसारख्या लष्करीदृष्ट्या मागास देशाकडनं रशियाला आयात करावे लागले. रशियासाठी ही एका प्रकारे लाजिरवाणी गोष्ट होती. पण रशियाने काय केलं, हे ड्रोन्स आयात केल्यावर त्याचे सुटे भाग केले आणि ते तंत्रज्ञान शिकून घेतलं, आत्मसात केलं आणि आता इराणच्या अनेक पट ड्रोन्स रशिया दररोज बनवतोय. रशियाने प्रचंड मोठ्या फॅसिलिटी ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगच्या सुरू केलेत. त्याच्यात साधे ड्रोन्सही आहेत की जे स्वतः लक्ष्यावर आदळून फुटतात आणि दुसरे ॲडव्हान्स ड्रोनही आहेत आणि त्याच्याबरोबर मिसाईल्स, डिकॉय या सगळ्याचा वापर केला जातो. अगदी कॉलेजमधल्या मुलांनाही त्यांनी ड्रोन असेंबल करण्याच्या कारखान्यात नोकरी दिलेली आहे आणि त्यामुळे सध्या रशिया युक्रेनवर दररोज 800 ते 1000 ड्रोन्स एका दिवशी तेवढा हल्ला करू शकतोय आणि वर्षानुवर्ष चालणाऱ्या युद्धात एवढ्या मोठ्या संख्येने ड्रोनचा हल्ला करणं ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. तुलनेने युरोपमध्ये जर्मनी आहे, फ्रान्स आहे, ब्रिटन आहे नेटोमध्ये, इटली आहे, सगळे लष्करीदृष्ट्या एकाहून एक मोठे तंत्रज्ञान असलेले देश आहेत. त्यांच्या मागे अमेरिका आहे. पण युरोपकडचे जे ड्रोन्स आहेत ते सगळे हायली सोफिस्टिकेटेड ड्रोन्स आहेत. ते खूप महागडे आहेत. त्यांचा उपयोग दुसऱ्या देशात जाऊन जी कामं विमानं करू शकतात अशा प्रकारचे हल्ले करण्याचं काम हे ड्रोन्स करू शकतात. हे जे एकमेकांचं रक्त काढायचं युद्ध जे सुरू आहे त्याला वॉर ऑफ ॲट्रिशन म्हणतात, अशा युद्धामध्ये हे ड्रोन फारसे उपयोगाचे नाहीत. पुन्हा या ड्रोनची संख्या देखील, युरोपकडे तंत्रज्ञान आहे पण युरोपकडे सप्लाय चेन नाही आहे. युरोपकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र बनवण्याची कपॅसिटी नाही आहे, कारण त्यांनी या गोष्टींवर गुंतवणूकच वर्षानुवर्ष केली नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडे प्रशिक्षित माणसं नाही आहेत हे करणारी. त्याच्यातले अनेक पार्ट्स आहेत हे चीनमधनं येतात, काही भारतातनं येतात, काही अमेरिकेतनं येतात, काही युरोपातल्याच इतर देशातनं येतात आणि त्यामुळे हे सगळे भाग एकत्र आणायचे. आता त्यातल्या चिनी पार्ट्सवर विश्वास ठेवता येत नाही आणि बाकीच्या देशातनं हे सगळे स्पेअर पार्ट्स यायला त्या देशांची ही गरज बघणं आवश्यक आहे. म्हणजे भारताकडे हे पार्ट्स बनवण्याची क्षमता असेल पण दोन त्याच्यामध्ये अडचणीत, एक की आपण रशियाच्या विरुद्ध वापर करायला अशा प्रकारचे पार्ट्स मोठ्या संख्येने युरोपीय देशांना देऊ का, कदाचित देऊही. आणि दुसरी गोष्ट असेल की ती म्हणजे हे पार्ट्स द्यायची जरी तयारी भारताने दाखवली तरी आपल्याकडेही ते तेवढ्या मोठ्या संख्येने उपलब्ध असणं. आपली गरज काय, उद्या चीनने आपल्यावर हल्ला केला, पाकिस्तानची युद्ध झालं तर आपली गरज काय, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला निर्मिती करायची आणि आपली गरज असताना आपण शेजाऱ्यांना निश्चितच देणार नाही. आणि त्यामुळे युरोपच्या समोर प्रश्न आहे की हे ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे करावं. आणि रशिया काय करतंय की त्यामध्ये कात्रजच्या घाटात जशी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती की एकाच वेळेला ड्रोनचा थवाच्या थवा पाठवायचा, त्याच्यात क्षेपणास्त्र पण असतील काही, त्याच्यात काही डिकॉय सिस्टीमही असतील, म्हणजे तुम्हाला हूल देणाऱ्याही गोष्टी असतील, त्याच्यात काही डम ड्रोन्सही असतील. आणि पोलंडमध्ये समजा असे मठ्ठ ड्रोन्स आले पण त्यांना वाटतंय की क्षेपणास्त्र हल्ला झाला आणि त्यामुळे ते समजा $10,000 ड्रोन पाडायला $1,00,000 मिसाईल वापरली. ड्रोन पाडला पण यांचं 10 खर्च झाले, यांचे 100 खर्च झाले. असं युद्ध युरोप लढू शकत नाही. रशिया खोड्या काढतंय, रशिया हल्ला करणार नाही, पण युरोपला तो हल्ला परतवायला जो खर्च करावा लागतोय त्याच्यामुळे युरोपचं जनमत ढवळून निघतंय. युरोपमध्ये लक्षात घ्या, या लोकांचं अशी योजना होती की हे रशिया युक्रेन युद्धामध्ये लवकरच रशियातली जनता बंड करेल,
पुतीन यांच्या विरुद्ध रस्त्यावर येतील, जसं नेपाळमध्ये आले आणि पुतीन यांना हलटून टाकतील, ती गोष्ट झालेली नाहीये. दुसरी गोष्ट त्यांना वाटते की युक्रेन ज्या प्रकारे रशियावर हल्ला करतोय ते बघता युक्रेनच रशियाचा पराभव करेल, तीही गोष्ट झालेली नाहीये. पुतीन कालही होते, आजही आहेत आणि कदाचित उद्याही असतील. 25 वर्ष पुतीन सत्तेत आहेत. पण या युद्धामुळे युरोपमध्ये जिथे लोकशाही आहे तिथे काय चाललं हे लक्षात घ्या. आत्ताच व्हिडिओ केले, फ्रान्समध्ये 2 वर्षात 4 पंतप्रधान बदलले. ब्रिटनमध्ये एकाच वर्षात सरकारची लोकप्रियता रसातळाला गेली. जर्मनीमध्ये 4 महिन्यात सरकार गटांगळ्या खायला लागलं. सगळीकडेच इटली असेल, हंगेरी असेल, हंगेरीमध्ये ओब्रानची लोकप्रियता कमी झालेली आहे पण तरी ते टिकून आहेत. पण सगळ्या देशांमध्ये तीच अवस्था आहे आणि ही लोकशाहीची ताकद म्हणण्यापेक्षा लोकशाहीची ही कमजोरी आहे. आणि सगळ्या देशांमध्ये आता राष्ट्रवादी विचारांचे, उजव्या विचारसरणीचे लोक पुढे येत आहेत की हे काय करायचंय रशिया युक्रेन युद्ध, आपल्याला आपल्या देशात बघायचंय, ते पुतीनला जाऊ दे ना, काय करू देत, आपण त्याच्यात कशाला पडायचं. अशा विचारसरणीचे लोक तिकडे सत्तेवर येत आहेत. म्हणजे युद्ध न लढताच युद्ध जिंकण्याची पुतीन यांची रणनीती. आता युरोपची अशी भूमिका आहे की हे रशिया हे करतोय हे निसंशय आपल्याला छेडण्याचा प्रकार आहे. हे काही ॲक्सिडेंटली, हे काही ड्रोन्स येत नाहीत, हे पुतीन योजनापूर्वक करतोय. पण आपण जर रशियावर हल्ला केला तर 3रं महायुद्ध सुरू होईल, अणुबॉम्बचा वापर होईल, मग काय होईल. आणि युरोपीय लोकांची सैन्य पाठवायची, स्वतःच्या नागरिकांचे बळी देण्याची. युक्रेनच्या नागरिकांचे बळी गेले तरी त्यांना पडलेले नाहीये, त्याच्यासाठी गळे काढतील पण त्यांना पडलेली नाहीये. पण स्वतःच्या नागरिकांचे बळी द्यायची त्यांची तयारी नाहीये. आणि ही तयारी नाहीये हेच पुतीनला चांगल्यापैकी माहिती आहे. आणि त्यामुळे युरोपमध्ये अशी भूमिका घेते की आपण युद्ध सुरू करायला नको, आपण युक्रेनला आणखी मदत करूया, की युक्रेनने आणखीन हल्ले करावेत. आणि युक्रेनने आता हल्ले वाढवलेले आहेत. युक्रेनने आता रशियाच्या तेल रिफायनरीजवर हल्ला करला की तुम्ही भारत आणि चीन रशियाकडनं आयात थांबवत नाही तर आम्ही रशियाच्या ऑइल रिफायनरीजवर हल्ला करू. पण त्यांनी भारताचा काही फरक पडत नाही, कारण भारत कच्चं तेल विकत घेतो. रिफायनरीवर हल्ला करण्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होत असेल ते तुर्कीचं होतं, कारण रशियाकडनं रिफाईंड तेल घेणारा सगळ्यात मोठा देश तुर्की आहे, ब्राझील घेतो, काही युरोपीय देश घेत असावे. आणि त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होतंय. पण दुसरीकडे रशिया जे असे ड्रोन्स पोलंडमध्ये, रोमेनियामध्ये, कदाचित उद्या बाल्टिक देशांमध्ये सोडेल, त्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये चिंतेचं वातावरण आहे की हे नाटक आहे का खरंच युद्ध सुरू होणार आहे. म्हणजे पुन्हा लांडगा आला रे आला अशी गोष्ट झाली नाही पाहिजे. आणि पुतीन अतिशय थंड डोक्याने हा सगळा गेम खेळतोय. अमेरिकेला आत्ता या रशियाच्या युद्धात पडायची इच्छा नाहीये. दुसरीकडे त्यांना ते रशिया जे करते ते पचत नाहीये. तेलाचे भाव वाढलेले, पडायला लागलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे युद्ध आहे ते लवकरच 4थ्या वर्षात पदार्पण करेल. आणि अजून 4थं वर्ष सुरू व्हायला 6 महिने साधारणतः बाकी आहेत. पण हे युद्ध 4थ्या वर्षात पदार्पण करेल. आणि असं महागडं युद्ध, जर युद्ध मर्यादित असेल तर युरोपीय देश रशियाला हरवू शकतील, कारण तंत्रज्ञानाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत युरोप रशियाच्या पुढे आहे. परंतु जिथे स्वतःची माणसं रणांगणावर पाठवून लढायची वेळ येते, स्वतःच्या अर्थव्यवस्थेला नुकसान करायची वेळ येते, त्यात रशिया इतरांच्या कुठल्याही देशापेक्षा, दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण घ्या, सगळ्यात जास्त नुकसान 2 कोटी माणसं मारली गेली. रशियाची तर किती, सगळ्यात जास्त माणसं रशियाची मारली गेली आणि तरी देखील रशिया लढत राहिली. स्वतःचे पूल, स्वतःची गोदामं, स्वतःची घरं, स्वतःची शहरं उद्ध्वस्त करून रशिया लढत राहिलं. आणि त्यामुळे रशियाची नुकसान सहन करण्याची ताकद अफाट आहे. पण ज्या देशांमध्ये लोकशाही, मानवाधिकार, फ्री प्रेस, अभिव्यक्ती अशा गोष्टी आहेत, त्यांना या परिस्थितीत लढणं अवघड होतंय. आणि तीच नेमकी पुतीन यांची योजना आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.